नांदेड मुदखेड मार्गावरील अमदुरा गावाजवळ आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील मोरे हे आपल्या 15 वर्षीय मुलगी सारा आणि 8 वर्षीय मुलगा सुमित यांच्यासह मारुती बलेनो कारनं प्रवास करत असताना गोदावरी नदीजवळील पुलाजवळ कार नदीत गेल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। जीवरक्षक दलातील शेख हबीब आणि मोहम्मद युनुस यांनी बचाव कार्य करत तिघांना बाहेर काढलं। त्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं नदीत गेलेली कारही बाहेर काढण्यात आली। बचाव कार्यादरम्यान कारच्या मागील काचेवर सारा आणि सुमित अशी दोन्ही मुलांची नावे रेडियम स्टिकरने लिहिलेली दिसून आली। या घटनेनं उपस्थितांमध्येही हळहळ व्यक्त झाली। तिघांना पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आलं। या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण परिसरात दुःख व्यक्त केलं जात आहे। घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। नांदेड सिटी न्यूज कडून सुनील मोरे, सारा मोरे आणि सुमित मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।